ये मेंडिस 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 और कौन गौतम है ना गौतम मेंडिस मेंडिस रोहित मेंडिस बोलते हैं हम वही रोहित बोलो ये क्या हो गया ये क्या दोन्ही अंधेरी संघाचा राखीव खेळाडू क्या दिया गया वो अंधेरी टीम का एक्स्ट्रा प्लेयर बाय लेग बाय आले वन शॉट व्हाइट बॉल हेड बॉल नो बॉल कैंसल मेंडिस मेंडिस स्ट्राइकला आहेत मेंडिस एक आक्रमक फलंदाज सामन्याला सुरुवात होण्यात जात आहे लेबर कॅम्प वर्सेस अंधेरी ये अंधेरी का एक प्लेयर बोला है वो आ रहा है बोला मामा मामा मेरे ए मामा नाम अंधेरी का कोई आ रहा ही नहीं अंधेरी संघाचा राखीव खेळाडू पहला बॉल पप्पा के अकाउंट में बेच पप्पा के हाथ से मैं बेचता हूं सुंदर क्षेत्ररक्षण 2 धाव संख्या गोळा केलेली आहे लेबर कॅम्प संघाने अंधेरी ये संघाचा एक राखीव खेळाडू यांनी व्यासपीठाजवळ यायचा आहे मेंडिस यांनी लेगच्या दिशेने तटवलेला हा चेंडू पाहूया एक धावेवर समाधान मानावं लागतंय जोरदार फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात आहेत दोन्ही फलंदाज सामने जसे जसे पुढे सरकत आहेत तसे जोरदार लढत पाहायला मिळते या सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा ना कॉम्प्रो ना समझौता प्रत्येक संघ अंतिम विजेता होण्यासाठी प्रयत्न करतोय सुंदर गोलंदाजी निर्धाव चेंडू 4 धाव संख्या झाले सुंदर गोलंदाज फिरकी मारा करताना उंचावून मारलेला हा फटका पाहूया झेलच्या खाली होते पण झेल सुटलेला आहे एक धाव मिळालेली आहे जीवदान लाभलंय गौतम यांना शेवटचा चेंडू शिल्लक आहे लास्ट बॉल 4 बॉल हुए हाँ सॉरी सॉरी 2 बॉल बाकी आहेत 2 बॉल हाँ ये चुका ली तो 4 चेंडू 4 धावा झालेले आहेत 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील नकुल बरोबर कर लपडा वेगा नाही तो स्वीप शॉट मारलेला हा फटका एक धाव मिळवून देतोय मेंडिस यांना या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक 3 षटकांचे सामने असणार आहेत दोन्ही कर्णधार खेळाडू यांनी नोंद घ्यायची आहे जोरदार फटकेबाजी चौकार षटकारांची आतिषबाजी आम्हाला पाहायला मिळेल अशी अपेक्षा पण त्याच वेळेला सुंदर अशी गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळेल आखो टप्प्याचा चेंडू फलंदाजाला नीटसा न कळलेला लेगच्या दिशेने जोरदार वळवण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी केलेले पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या होते ती 5 बिनगडी बाद 5 सुंदर षटक टाकलेलं आहे गोलंदाजांनी मेंडिस आणि गौतम या आक्रमक फलंदाजासमोर
5 रनांचे ओव्हर टाकणे म्हणजे सुंदर गोलंदाजी म्हणावे लागेल. मेंडिस आता स्ट्राईकला आहेत. धावांची गती वाढवावी लागेल. गोलंदाजांना सुंदर गोलंदाजी करून कमी धावा रोखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. वातावरण आता थोडं शांत होत चाललंय, पण सामन्यामधील गरमी आणि संघर्ष वाढत चाललाय. पुढील षटक घेऊन येत आहेत कृष्णा. अजय यांनी सुंदर षटक टाकलेलं आहे आपल्या संघासाठी. सुंदर गोलंदाजी केली आणि दुसरं षटक वैयक्तिक पहिलं कृष्णा घेऊन येत आहेत. समोर आहे मेंडिस. क्षेत्ररक्षण दूरवर पसरलं गेलेलं आहे. यावेळेला मात्र मेंडिस याला रोखू शकले नाहीत. कृष्णाने एक जोरदार फटका मारत षटकार मारून 6 धावा वसूल केलेले आहेत. आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. आम्हाला मोठी धावसंख्या उभारायची आहे. 6 धावेने धावसंख्या वाढते. 11 बिनगडी बाद 11. मेंडिस अतिशय तडाखेबंद फलंदाज. पुन्हा मारलेल्या लेगच्या दिशेने चौकार. विकेट किपर यांच्याकडून काहीसा कानमंत्र होतो तो गोलंदाजाला. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल केला जातोय. पण मेंडिस असे फलंदाज आहेत जे मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये खेळू शकतात. चौकार षटकार मारू शकतात. गोलंदाजाला काहीसं नियंत्रण मिळवावं लागेल. सुंदर गोलंदाजी करावी लागेल. अजय यांच्यासारखे 2 चेंडूमध्ये 10 धावा वसूल केल्यात मेंडिस यांनी. यावेळेला मात्र नियंत्रण राखलेलं आहे. निर्धाव चेंडू होता पण त्यावर 1 धाव वसूल केलेली ती मेंडिस यांनी. 1-1 धावसंख्येबरोबर धावसंख्या वाढत चालली आहे. 16 बिनगडी बाद 16. स्ट्राईकला आहेत गौतम. कृष्णा पुढचा चेंडू घेऊन सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. यावेळेला मात्र कृष्णा सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी 4 चेंडूमध्ये त्यांनी 11 धावा दिलेल्या आहेत. उंचावून मारलेला फटका पाहूया. झेल घेण्याची कोणती संधी नाही पण 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाहीत गौतम यांना. 2 धावेबरोबर धावसंख्या वाढत चालली आहे. शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू कृष्णा यांचा. गौतम यांना जमिनीलगत मारलेला हा फटका पाहूया. त्या ठिकाणी थोडी मिसफील्ड झाली आहे. त्याचा लाभ उठवताना 2 धावा वसूल केलेल्या आहेत गौतम यांनी. दुसऱ्या षटकाखेरीज धावसंख्या होते ती 20. दोन षटका अखेरीस धावसंख्या झाली ती 20. पहिल्या षटकामध्ये 5 धावसंख्या होती. अजय यांनी सुंदर षटक टाकलं होतं. या षटकामध्ये 15 धावसंख्या आलेली आहे. शेवटचे षटक पाहूया कोण घेऊन येत आहेत. त्यांचा सामना करतील मेंडिस.
या डावातील शेवटचं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत विनायक. सुंदर असा गोलंदाज मेंडिस यांना सुंदर असा टाकलेला हा चेंडू जमिनीलगत मारलेला. कोणत्याही प्रकारे धोका पत्करला नाही. मेंडिस यांनी धाव काय घेतली नाही. धावचित करण्याचा एक प्रयत्न झाला होता. या सामन्याचे संयोजक श्री अनिलजी माने यांचे स्वर्गीय आजोबा कुर्बा यल्लप्पा कदर साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अभिवादन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. मेंडिस पाहूया कशा प्रकारे धावा गोळा करतात, किती धावांचं आव्हान देतात अंधेरी ए संघाला. विनायक सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू मेंडिस यांच्या बॅटच्या टप्प्यात न आलेला हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हाती विसावला. निर्धाव चेंडू या वेळेला मात्र आखूड टप्प्याचा टाकलेला हा चेंडू मेंडिस यांनी लेगच्या दिशेने वळवलेला जोरदार फटका षटकाराच्या रूपाने 6 धावसंख्या 26. विनायक यांनी खूपच आखूड टप्प्याचा टाकलेला हा चेंडू. यष्टीरक्षक काहीसा कानमंत्र देताना विनायकांना. मेंडिस यांनी 2 चेंडू निर्धाव गेले होते ते भरून काढले षटकारांनी. पाहूया किती धावांचं आव्हान देऊ शकतं. 26 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. विनायक यांचे क्षेत्ररक्षण दूरवर पसरलाय. विनायक सुंदर गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी आणि सुंदर फलंदाजी करतायत मेंडिस आपल्या संघासाठी. अतिशय खोलवर टाकलेला असा हा चेंडू जमिनीलगत मारलेला फटका 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीत. सुंदर प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षकांनी धावचित घेण्याची एक संधी मिळवण्याच्या प्रयत्नात होते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धाव संख्या होते 28. सामना त्वरित सुरू करायचा आहे. वेळ घेऊ नका. विनायक पुढील चेंडू घेऊन व्हाईट बॉल. पंचाने दिलेला निर्णय अंतिम निर्णय. कृपया पंचांशी उज्जत घालू नये. पंचांशी उज्जत घालू नये. पंच योग्य तो निर्णय देतील. व्हाईट बॉल. विनायक पुढील चेंडू घेऊन पाहूया आणि या ठिकाणी झेल घेतलेला आहे
मेंटेस यांना बाद करण्यात यश मिळालं ते विनायक यांना. नाही 29 रन्स झालेले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे विनायकांचा या षटकातील या डावातील आणि बॅट्समन आलेले आहेत अशोक परसू शेवटच्या चेंडूवर काय जलवा दाखवतात पाहूया. 29 धावसंख्या झालेली. सुंदर चेंडू निर्धाव चेंडू 29 धाव संख्या गाठलेली आहे. लेबर कॅम्प संघाने 30 धावांचा आव्हान ठेवलेलं आहे ते अंधेरी ए संघासाठी. प्रत्येक षटकाला 10ची सरासरी हवी. त्वरित सामना सुरू करायचा आहे पंचांनी. लेबर कॅम्प संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि अंधेरी ए संघाने आपले सलामीवीर पाठवायचे आहेत. पंचांनी त्वरित सामना सुरू करायचा आहे. पंच यांनी दोन्ही संघांना सूचना देत असा लेबर कैंप जल्दी जल्दी फटाफट फील्डिंग लो सुनो अंधेरी बैट्समैन पड़ूंगो फटाफट इन्नर रन मैच होने के लेबर कैंप का ना अंधेरी का 12वां प्लेयर मंगेश कौन है मंगेश इधर आ जाओ जल्दी विजय जल्दी लो से फील्डिंग जल्दी लो सो जल्दी फटाफट चालू चलो अंपायर को ताली गुड़ के दर्शन फील्डिंग लो सुनो जल्दी फील्डिंग जल्दी लो सुनो अभी इसमें जो जीतेगा ना इससे पहले कौन जीतेगा धारावी से खेलेगा कौन खेलेगा ये लोग में से जो जल्दी लो सुनो विजय जल्दी लो चालू चलो फटाफट अंधेरी अंधेरी जल्दी बैट्समैन पड़वा टीम में है कुठला आगे पहले ही वो उधर बैठे ले लोग अच्छा 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 तो फिर अच्छा सुट्टीचं महिन्यात मोठं मॅच करायचं गावाचा समाज आहे त्या टायमाला तुमचा गरज पडणार एक दोन कंपनी कोण या स्पर्धेचे संयोजक श्री अनिलजी माने साहेब यांचे स्वर्गीय आजोबा कुर्बा यल्लप्पा कदर साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अभिवादन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. त्यांनी एक चांगला वारसा
या आपल्या पुढच्या पिढीकडे सोपवलेलं आहे. समाजाला एकत्र आणण्यासाठी सामाजिक स्तरावर जी जी बांधिलकी जपायची आहे त्याचा कानमंत्र देऊन गेले. त्या अनुषंगाने ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात समाजातील बांधव एकत्र येऊन लोकांनी त्याच्या हक्कच भरलेले आहे. कालच्या दिवसापासून कमीत कमी 30-40 हजार क्रीडा रसिकांनी या सामन्यांचा आनंद घेतलेला आहे. सुंदर असं आयोजन, वजनाची सुंदर अशी व्यवस्था होती. राजेश कंबली यांच्याकडून भोजन व्यवस्था होती. या स्पर्धेच्या सर्व खेळाडू रसिकांना बॉलर नेम विशाल. सुंदर गोलंदाजी करताना लेबर कॅम्प संघाचा हा गोलंदाज. इसमें बेस्ट बैट्समैन कौन कौन है? देखा बेस्ट मैन ऑफ द सीरीज किसको दे सकता है? हाँ 13 में छोड़ दिए ले, बाकी किसको बोलना नहीं. ये अंधेरी ना खुला अंधेरी नहीं है जी. लेबर कैंप का है ना विठल कौन है? लेबर कैंप का कौन है? दो दे बॉलिंग विशाल है ना. 4-5 निकाल के दे दे. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. एक धावेने खातं खोललेलं आहे ते अंधेरी ए संघाचं. 31 धावांचा पाठलाग करते. 31 रन्स मांगताय ना. 30 मांगताय. 29 बनाया वो लोग. 29 बनाया बरोबर. 30 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना सुंदर असा चेंडू होता. यष्टी रक्षकाला काहीसा टिपता आला नाही. त्या दरम्यान एक धाव गोळा केलेली आहे ते फलंदाजांनी. 30 धावांचा आव्हानाचा पाठलाग करते अंधेरी ए संघ. विशाल गोलंदाजी करतोय. सुंदर अशी गोलंदाजी करतोय विशाल. मापक धावांचं लक्ष आहे तसं. आणि सुंदर झेल लेगच्या दिशेने कॅच घेतले. नाही नाही लेबर कॅम्प बिल्डिंग में बोल ना. बाबू याने हा झेल घेतलेला आहे सुंदर असा. आणि विशाल याला पहिलं यश लाभतंय. झेलच्या रूपाने गडी बाद झालाय. करण यांनी कॅच घेतले. करण सुंदर क्षेत्ररक्षक. कृपया प्रेक्षकांनी थोडं पाठी यायचं आहे. कोणत्याही प्रकारचा अडथळा होता कामा नये. प्रेक्षक अतिशय बाउंड्रीला लागून आहेत. त्या ठिकाणी स्वयंसेवकांनी सूचना करायच्या आहेत. क्रीडा रसिकांना प्रेमाने कृपया सीमारेषेला लगत राहू नका. ऑफच्या दिशेने तटवलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण. तसेच आमच्या अण्णा गार्डन मध्ये बसल्याने एकदम शोभा वाढलेला आहे. गार्डनची भाव 3 दुप्पट वाढलेला आहे. काय काळजी नाही. चार चेंडू 3 धावा. ऑफला असलेला क्षेत्ररक्षक खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. सुरुवातीच्या मॅचला सुद्धा त्याने 3 कॅच त्या ठिकाणी घेतल्या होत्या. आता सुद्धा सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. पाच चेंडू 4 धाव संख्या झालेली आहे अंधेरी ए संघाची. 2 चेंडू शिल्लक आहेत. लास्ट बॉल आहे. लास्ट चेंडू. हा 5 चेंडू झाले. लास्ट चेंडू आहे. या
षटकातील आणि रिव्हर्स स्वीप मारलेला आहे. चौकार, सुंदर असा चौकार मारलेला आहे. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या होते 8 धावा, 1 गडी बाद, 12 चेंडू, 22 धावांची आवश्यकता. अंधेरी या संघाला जिंकण्याकरता तर 22 धावा करण्यापासून रोखायचं आहे लेबर कॅम्प संघाला. कशा प्रकारे गोलंदाजी करतायत पाहूया आणि जिंकण्यासाठी कोणत्या प्रकारे फटकेबाजी करतायत ते आपण पाहूया. अंधेरी ये संघ अनेक आकर्षक बक्षीस या ठिकाणी आपण पाहतोय. सुंदर असे ट्रॉफीज ठेवलेले आहेत, त्याबरोबर रोख रकमेचे पारितोषिक आहे. अंतिम विजेता यांना 21,000 रुपयाचं रोख पारितोषिक, उपविजेता यांना 11,000 रुपयाचं रोख पारितोषिक. सुनीलजी माने साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेली स्पर्धा, या स्पर्धेवर पूर्णतः यशस्वी करण्याकरता सर्वतोपरी कार्यकर्ते काम करत आहेत. सन्माननीय अनिलजी माने, सन्माननीय नागेश कोडगे साहेब, सन्माननीय यल्लप्पा कोंचुकुर्वे साहेब. ये क्रिकेट को कोड़े पारूंगा मैदान को अरे काम तो ले कैमरे को अनस्कोर भी कुड़ी मानूंगा कुल हम भी कुड़ी भी मानूंगा. थोड़ा मेहरबानी से लो काम मानूंगा इसको. यूट्यूब में भी जाता है. सुंदर असा फटका मारलेला आहे, पाहूया. पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावलेला आहे. एक धावेवर समाधान मानावं लागतंय. हे क्रीडांगण तुम्हाचे स्पर्धा हे सामने खेळवण्यासाठी खूप मोठी किंमत मोजून एक गार्डन मिळवलेलं आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नको रान हा सुंदर अशी फटकेबाजी करताना उंचावून मारलेला फटका पाहूया. सुंदर असा झेल, सुंदर बाउंड्रीच्या लाईनला टच होताना वाचत हा सुंदर झेल घेतलेला आहे, गडी बाद केलेला आहे. 9 धावा, 2 गडी बाद, 2 चेंडू झालेले आहेत. या सामन्याचे संयोजक आयोजक या नात्याने सुनील माने साहेब, त्याचबरोबर अनिलजी माने साहेब यांचे स्वर्गीय आजोबा कुर्बा यल्लप्पा कदर साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली, अभिवादन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. एक सामाजिक वारसा सोपवून ते आपल्यातून गेलेत, पण त्यांच्या आठवणी आपल्या सोबत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. पाहूया कशा प्रकारे आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जातात. पण गोलंदाज सुद्धा आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करताना या स्पर्धेला अनेक मान्यवरांची हितचिंतक, शुभचिंतक लाभले. सुंदर आखू टप्प्याचा चेंडू पाहूया. झेलच्या खाली बरोबर राहत सुंदर झेल घेतलेला आहे, सुंदर गोलंदाजी केलेली आहे, बळी मिळवलेला आहे आणि एक
उत्साहाचं वातावरण लेबर कॅम्प संघामध्ये. या सामन्याला सुनीलजी माने साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेली स्पर्धा. याला विशेष सहकार्य लाभले ते अनिलजी माने साहेब, नागेश कोडगे साहेब, यल्लप्पा कोंचुकुर्वे साहेब, कृष्णा कदर साहेब, विठ्ठलजी कोंचुकुर्वे साहेब, यल्लप्पा कदर साहेब, मोठा दुर्गा छोटा दुर्गा. गोलंदाजांनी हॅट्रिक घेतल्यास 201 रुपयाचं पारितोषिक. तैबूदादाकडून 201 2001 तैबू साहेब यांच्याकडून 2001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गोलंदाजासाठी आपण हॅट्रिक घेतल्यास 2001 रुपयाचं पारितोषिक. सुंदर चेंडू होता, सुंदर चेंडू होता. एक चांगला यॉर्कर मारला होता. कदाचित पायचितचं असतं तर हा फलंदाज निश्चित आउट झाला असता. हॅट्रिक हुकलेले आहे, बक्षीस हुकलेलं आहे, पण निश्चितच सुंदर गोलंदाजी केली आहे गोलंदाजांनी. या स्पर्धेला शुभचिंतन आणि मार्गदर्शन सहकार्य लाभलं होतं ते मोठं दुर्गासाहेब, छोटा दुर्गासाहेब, लेबर कॅम्प राजू. बोला लेबर कॅम्प राजू. लेबर कॅम्पचे राजू श्रीराम इटको धारावी कर्णधार, धारावी कैप्टन इटको बंडपाच मांगो जल्दी तो छोटा सर राजू भाई. धारावी टीमचे कप्तान लवकरात लवकर मंडपाच्या इथे येण्याची कृपा करावी. तुषार धावचित बाद झालेले आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. दुसरी धाव काढण्याचा एक अयशस्वी प्रयत्न होता आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. 10 धावसंख्या झालेली आहे. सुंदर गोलंदाजी करतायत लेबर कॅम्प संघाचे गोलंदाज. सुंदर क्षेत्ररक्षण करतायत आणि विजयाच्या दिशेने त्यांची आगेकूच चाललेली आहे. लेबर कॅम्प संघ एक ताकदवान बलवान असा संघ. त्यांच्याकडे सुंदर गोलंदाज आहेत, सुंदर फलंदाज आहेत. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, हलकसा असा अपील केलेला आहे. झेलचीचं पंचाकडून फेटाळण्यात आलेला आहे. 6 चेंडू 19 धावसंख्या. 6 चेंडू 19 धावसंख्या पाहिजे अंधेरी संघाला जिंकण्याकरता. तर ते 19 धावसंख्या न देण्याचं आव्हान आहे त्या गोलंदाजासमोर. पाहूया कशा प्रकारे निशू गोलंदाजीसाठी आलेला आहे. लेबर कॅम्प संघाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज. मैच जल्दी चालू होगा, मैच जल्दी फटाफट. धारावी कैप्टन क्या बोल रहे हो? 19 रन चाहिए जीत के लिए. राजू भाई का लड़का था, कौन देगा? राजू भाई. निशू सुंदर असा गोलंदाज. अरे बॅट सुटली. मेंडिस यांनी कॅच घेतलेली आहे. विकेट घ्या. विकेट झालेला आहे. निशू यांनी आपल्या पहिल्या चेंडूवर विनायक यांना बाद केलेला आहे.
विनायक याच्या आतून जोरदार फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये बॅट सुटली होती. बॅटचे कड घेऊन गेलेला हा चेंडू निशांत अगली बॉल पर विकेट लेगा तो निशू अगली बॉल पे विकेट लेके तो 1001 रुपया. भाई इतनी 3 छक्का मारेगा 3000 रुपया. विठ्ठल कुंचकर की तरफ से. हाँ बोलो. हॅट्रिक 3 6 मारले तर आदरणीय विठ्ठलजी कुंचकर यांच्याकडून 3001 रुपयाचं पारितोषिक फलंदाजांना घोषित होत आहे. 4 चेंडू 15 धावांची आवश्यकता. पण 3 चेंडू मध्ये लागोपाठ 3 षटकार मारल्यास फलंदाजांना 3001 रुपयाचं रोख पारितोषिक आदरणीय सन्माननीय विठ्ठलजी कुंचकर साहेब यांच्याकडून घोषित होत आहे. लेगच्या दिशेने तटावलेला हा चेंडू पाहूया. चौकार. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. बरोबर आहे ना. 3 बॉल 11 ना. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता जिंकण्याकरता अंधेरी या संघाला. निशू याच्या समोर एक चांगलं आव्हान आहे. फलंदाज सुद्धा चांगला फलंदाजी करण्याच्या मूड मध्ये. आता सुद्धा नाही 11 म्हणते ना. कंपल्सरी चेस करायचं. हा कंपल्सरी चेस आहे. उंचावून मारण्याचा हा प्रयत्न पाहूया. 2 धावा पळून काढलेल्या आहेत. 2 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. 1 चौकार 1 षटकार किंवा दोन्ही षटकार मारा आणि जिंका. पण समोर आहे निशू एक सर्वोत्तम गोलंदाज लेबर कॅम्प संघाचा. विकेट किपर यांच्याकडून निशू यांना काही सूचना होत्या. डोकं शांत ठेवून गोलंदाजी कर. समोर फलंदाज आक्रमक आणि सुंदर यॉर्कर असा मारलेला हा चेंडू आणि जवळपास विजय निश्चित होतोय. पण क्रिकेट आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत काही एक सांगू शकत नाही. 8 रन मांगते ना. 1 चेंडू 8 धावांची आवश्यकता. कैमरा इधर के इधर निलवनी लेग साइड का दीवार के ऊपर और लटको कैमरा वाला का कागज एक फर्क है. कैमरा इधर के इधर निलवनी अगर थोड़ा पागल का होगा थोड़ा वो लोग हो गया मैच. लेबर कॅम्प संघ जिंकलेला आहे. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे हार्दिक अभिनंदन. आपण या ठिकाणी चांगला खेळ केला त्याबद्दल सन्मान चिन्ह द्यायचं आहे. अंधेरी ये संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. अंधेरी ये अंधेरी ये संघाला सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येईल. अंधेरी ये संघाचे कर्णधार यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे. लेबर कॅम्प आणि धारावी यांच्यामध्ये पुढील सेमीफायनलचा सामना रंगेल. दोन्ही संघांनी तयारीत राहावे. मैदानात नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. धारावी कैप्टन लेबर कैप्टन विजय टॉस उड़ाने आ जाओ फटाफट. धारावी लेबर कैंप सेमीफाइनल जल्दी आओ वांगो इन्ना एक्को ओवर वालेट की रेंज के जल्दी वांगो उन्होंने ओवर तो वालेट की रेंज के अटके निलवांगो. अंधेरी अंधेरी कैप्टन अंधेरी अंधेरी अंधेरी
न्याय एवढा आहे. अंधेरीचे कॅप्टन तुषार, अंधेरीचे कॅप्टन तुषार यांनी लवकरात लवकर सन्मान चिन्ह घेण्याची कृपा करावी. धारावी आणि लेबर कॅम्प दोन्ही आपल्या जवळच्याच टीम आणि